हाय हॅलो आणि नमस्कार, मी पिके म्हणजेच प्रसाद किनीकर. तर या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मला जायचं होतं आज माझा चष्मा न्यायला, म्हणजेच हॉस्पिटलला. हो मग काय रडून आलो की बस स्टॉपला. तेवढ्यातच बस पण आली. बसमध्ये बसून गेलो आणि तिकीट काढून गेलो. बघा, डोळ्याचे चेकअप तीन पहिलाच केलेले. आज नुसतं जाऊन चष्मा तेवढाच आणायचा होता. हा दवाखाना तर तुम्ही बघू शकता केवढा मोठा आहे. मग काय फोन खिशामध्ये ठेवलो आणि जाऊन आणलो की चष्मा आणि येऊन लागलो बघा बस स्टॉपला. तेवढ्यातच हा गाडा दिसला. ऊन तर खूपच आहे म्हणलो आणि एक पायनॅपल ज्यूस सांगितलो. बघा, हे तर तुम्ही बघू शकता. पहिला सगळं सोलून ठेवलेला भांड्यामध्ये काढला आणि गारगार फिरवला. बघा, 5 मिनिटात म्हणजे ज्यूस तयारच. हो, थोडीशी साखर आणि बर्फ घालून मिक्स करायला लागला. बघा की कसलं करत होता मिक्स. 2 मिनिटात म्हणजे ग्लासमध्ये ओतून दिलाच की. मी तर कसला विचार न करता लावलो की तोंडाला लागलाच. ज्यूस तर खूपच भारी झालेला. ज्यूस पिऊन घेतलो आणि आज मंगळवार पण आहे म्हणलो आणि मी जायला लागलो स्वयंभू गणेश मंदिरकडे. हे मंदिर तर तुम्ही बघू शकता. मग काय चप्पल काढलो आणि आलो की आतमध्ये. हा गणपती तर झाडामध्ये तयार झाला आहे. बाप्पाला पण आणि उंदरीला पण नमस्कार करून घेतलो आणि इथं तर 3 देवांचे दर्शन झाले. एक म्हणजे स्वामी समर्थ आणि दुसरे बजरंगबली आणि तिसरे तर तुम्हाला माहिती असेल गणपती बाप्पा. या सगळ्यांचे दर्शन घेऊन मी आलो मंदिरच्या बाहेर. बघा, आता ऊन तर भागलं, खरं भूक तर काय भागली नाही. असं म्हणलो आणि मी आलो कॅन्टीनला. एक वडापाव घेतलो आणि खात बसलो. बघा, वडापाव तर खूपच भारी लागला म्हणलो आणि एक द्या म्हणलो. बघा, तो पण खाऊन घेतलो आणि मी बस आली म्हणलो आणि बसमध्ये बसून घेतलो. आता बॅटरी तर लिवायचं काम केलो. कशी दिसायली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.